मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ती म्हणजे झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा, तोही राधिका स्टाईल मध्ये। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे मी 1 किलो बकऱ्याचं मटण घेतलं आहे। तिथे मी मसाल्यासाठी ड्राय मसाले घेतले आहेत। त्यामध्ये काश्मीरी मिरची घेतली आहे, 4 ते 5 काजू, 1 चम्मच जिरी, 1 चम्मच खसखस आणि 2 चम्मच तीळ घेतला आहे आणि तिथे तमालपत्री घेतली आहे। तिथे मी 1 खोबऱ्याची वाटी खिसून घेतली आहे, 1 कांदा, अर्धा टोमॅटो, घरचा लाल तिखट मसाला, कोथिंबीर, आलं लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, गरजेनुसार मीठ, राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला आणि हळद घेतली आहे। तर पहा, इथे कुकर तापला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी घालून घ्यायची आहे। जिरी छान तडतडली की त्यामध्ये जे आपण आलं लसूणची पेस्ट वाटण करून घेतलं होतं ती थोडी ते घालून व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे तेलावरती छान अशी। आणि आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे। आता मटण व्यवस्थित आपल्याला कुकरमध्ये छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळे मसाले आपल्या मटणाला लागतील। पहा, आता छान असे मसाले लागले आहेत। आता यावरती एक प्लेट ठेवून इथे आपल्याला 5 ते 6 मिनिटं एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे लो फ्लेमला। आता इथे पहा 5 मिनिटं झाले आहेत आणि आपण इथे झाकणवरचं काढून घ्यायचं आहे। आता हे मटण पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला तांबडा रस्सा हवा आहे तेवढे इथे पाणी ऍड करून घ्यायचं आहे। पण इथे पाण्याचा आपल्याला गरमच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर नाही करायचा। चव ही बदलते आणि मटण ही व्यवस्थित शिजलं जात नाही, म्हणून इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि ते 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती। आता इथे कढई तापली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे। आपल्याला जे ड्राय मसाले आहेत ते थोडं तळून घ्यायचे आहेत। आता तेल ही तापलं आहे, यामध्ये आपल्याला जे मगाशी आपण खसखस, तीळ, काजू, जिरी घेतलं होतं त्यात आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। पहा, छान असं लो फ्लेमवरती मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे काश्मीरी मिरची मी वापरली आहे, तुम्हाला जर इथे काश्मीरी पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता। आता मसाले भाजले की हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता इथे मसाले काढून घेतले आहेत आणि त्यामध्ये थोडं तेल घालून आता इथे आपल्याला जे मी सुकं खोबरं घेतलं होतं ते छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान असं भाजून घ्यायचं आहे, गडबड करायची नाही। गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरती छान खोबरं भाजून घ्यायचं। आणि ह्या प्रोसेस आहेत त्या स्किप करायच्या नाहीत, नाहीतर आपला झणझणीत तांबडा रस्सा चवीला चांगला लागत नाही।
पहा इथे मी 2 ते 3 मिनिटं खोबरं असंच तेलावरती छान असं भाजून घेणार आहे, ब्राऊन होईपर्यंत। पहा किती छान असं खोबरं आपलं भाजलं आहे। आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे खोबरं काढून घेतलं आहे। आता इथे थोडंसं तेल घालून पुन्हा जो आपण कांदा कट करून घेतला होता तो कांदा इथे आपल्याला तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे। आणि ते पहा कांदा आपला भाजला आहे। आता यामध्ये अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो हे आपल्याला खूप छान असा भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो तुम्ही इथे मसाल्यात जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही बारीक चॉप करून ज्या वेळेस आपण फोडणी घालणार आहे त्यावेळेसही तुम्ही वापरू शकता। इथे मी मसाल्यामध्येच बारीक करून घेणार आहे। आणि पहा इथे कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून झाला आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि मला जे खोबरं खसखस ते सगळं ते तळून घेतले होते खडे मसाले ड्राय मसाले ते अगोदर आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि नंतरनं ह्या दोन्हीची सेपरेट पेस्ट करून घेणार आहे। आणि ते पहा आपलं मटण शिजून रेडी आहे। इथे मसालाही करून रेडी आहे आपला, जे मी हे घेतलेलं खसखस वगैरे खोबरं आणि टोमॅटो आणि कांदा हे मी सगळे एकत्रच मिक्स करून घेतलं आहे। आता इथे पहा पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे, तेल तापलं आहे, त्यामध्ये आता मी घालून घेणार आहे तमालपत्री, थोडंसं चक्रीफूल आणि थोडीशी 2 ते 3 वेलदोडे, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी। आणि ते थोडंसं मी जिरीचा वापर करणार आहे। आता यामध्ये जो मगाशी आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा। इथे कोल्हापुरी तांबडा झणझणीत रस्सा बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण इथे थोडं जास्तच ठेवलं जातं, कारण की त्याच्यावरती आपल्याला छान अशी तरी लागते, म्हणून इथे थोडं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं। पहा खूप छान असं मिक्स करत राहायचं। अजून थोडा मसाला इथे मी ॲड करून घेते। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे। आणि इथे मी गॅसची फ्लेम मीडियम करत आहे, लो करत आहे, मीडियम होते ती। मसाले पहिलेच आपण भाजले होते त्यामुळे लगेचच तेल सोडायला चालू आहे। पहा आता यामध्ये गरजेनुसार घरचा लाल तिखट मसाला घातला आहे, थोडीशी हळद आणि थोडं गरजेनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट आपल्याला सेम असं हलवत राहायचं आहे। इथे मी काश्मीरी मिरचीचा वापर केला होता, म्हणून इथे मी काश्मीरी लाल पावडरचा वापर नाही करत। जर तुम्हाला करायचा असेल तर तो इथेच तेलामध्येच चटणी छान अशी परतवून घ्यायची, जेणेकरून एकदम डार्क कलर रेड असा रशाच्या वरती तरंगतो। पहा किती छान असा सुगंध सुटला आहे। थोडीशी गॅसची फ्लेम मी वाढवते। पहा बघा खूप छान असा मसाला तयार झाला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे। आता यामध्ये
पाहू शकता मसाला छान भाजला आहे आपल्या इथे। आता यामध्ये जे मटण शिजवून घेतलं होतं ते ओतून घ्यायचं। पहा आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे थोडासा गरम पाण्याचा वापर करणार आहे मी। आता मी एका साईडला रश्श्यामध्ये पाणी घालण्यासाठी गरम करायला ठेवलं आहे। तर इथे पहा आपल्या रश्श्याला छान अशी उकळी आली आहे। आता इथे गॅसची फ्लेम मी लो करत आहे। आता थोड्या वेळात जशी कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्याला वरती तरी असते ती आता यायला चालू आहे। पहा आता पहा इथे पाणी आपले गरम झालं आहे आणि आता ते ओतून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढी आवश्यकता असेल तेवढंच ओतून घ्यायचं आहे। पण इथे गरमच पाण्याचा वापर करायचा। आता इथे मी तांबडा रस्सा 5 ते 6 मिनिटं छान असा उकळवून घेणार आहे। पाहू शकता किती छान अशी उकळी फुटत आहे आणि तरीही यायला चालू आहे। आता यामध्ये जो राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान असा सुगंध सुटला आहे। आता इथे सेम मी 5 ते 6 मिनिटं लो फ्लेम वरती उकळी काढून घेणार आहे। आणि पहा किती छान असा कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा रेडी झाला आहे। आता मी तुम्हाला मिक्स करून दाखवते। खूप छान अशी उकळी फुटली आहे आणि सुगंध तर खूपच छान दरवळत आहे। पहा आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ते कोथिंबीर घालून मी 2 ते 3 मिनिटं लो फ्लेम वरती उकळी काढून घेणार आहे। आणि पहा इथे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे रस्सा। खूपच छान झाला आहे। पाहू शकता सुगंध ही खूप छान दरवळत आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे। गॅसची फ्लेम इथे आपण ऑफ केली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता इथे आपण 6 ते 7 मिनिटांसाठी असंच रस्सा ठेवून देणार आहे। 6 ते 7 मिनिटांनी खूप छान अशी तरी तयार होते। जसा रस्सा थंड होत जाईल तसा। आणि पाहू शकता रस्सा थंड झाल्यानंतर किती छान अशी एकदम डार्क कलरची तरी तयार झाली आहे। पहा इथे मी काढून दाखवते। जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। पाहू शकता किती छान। जर तुम्हाला रश्श्यावरची तरी नको असेल तर तुम्ही ती काढूनही ठेवू शकता। पण कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा आणि त्याच्यावरची तरी कोणाला आवडत नाही असं होतच नाही। पाहू शकता किती छान झाला आहे। माझा खूप प्रिय आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा। पाहू शकता।